सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 सर्वच पक्षांच्या तोफा काही थोड्याच वेळामध्ये थांबणार आहेत, परंतु सासवड नगर परिषदेची ही निवडणूक एक विशिष्ट वळणावर येऊन पोहोचलेली आहे। कारण एक चांगल्या पद्धतीचे उमेदवार यांची लढाई होत असताना वेल एज्युकेटेड शिकलेली तरुण फौज उमेदवारांची या सासवड नगर परिषदेत जाणार आहे आणि कुठेतरी ह्या सासवडचा विकास होताना कुठेतरी त्यांचा योगदान, त्यांचा हातभार लागणार आहे। नक्कीच बघूया। आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 10चे शिल्पाताई जगताप आणि आपल्याबरोबर दुसरे आहेत ते सुनील पवार, आपल्याबरोबर दोन्ही उमेदवार आहेत। ताई नमस्कार, तुम्ही ज्या पद्धतीने प्रचाराची मोहीम अजेंडा तुम्ही सासवडमध्ये तुमच्या प्रभागात राबवताना काय अजेंडा आणि काय प्रयोजन पुढे ठेवलेलं आहे? सर्वप्रथम महिलांच्या सुरक्षिततेसाठी, मुलींच्या सुरक्षिततेसाठी CCTV आम्ही प्रत्येक ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करू। आणि आत्ता सुरक्षा मुलींची खूप महत्त्वाची आहे आणि बागा आहे तिथं खूप, पण म्हणजे असं त्याचं राहिलेलं नाही आहे त्याच्यात काय, तर त्याचा चुकीच्या गोष्टींसाठी फायदा होतोय आणि ते बंद करायचे कारण आपला एरिया सुशिक्षित एरिया आहे। इथं सगळी चांगली लोक राहतात आणि त्यांच्या नजरेस किंवा मुलांना ते पाहून वाईट मार्गाला जाण्याचं जे दिसतंय ते कुठेही मुलांच्या नजरेस आपल्या येऊ नये, त्यासाठी आम्हाला बागेंची सुरक्षा वाढवायची। त्यासाठी आपण वॉचमॅन वगैरे ठेवणार आहे। सगळीकडे लाईटी भरपूर लावायच्या जेणेकरून रात्री दिवसा सगळीकडे सगळे सेफ राहतील। दुसरा विषय आहे की तुमचं सासवड नगर परिषद तुमच्या प्रभागामध्ये काही ज्या समस्या आहेत ज्या पाठीमागच्या काळामध्ये झाल्या होत्या, त्या समस्येच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आता असं होतंय की पाणी सगळ्यांना लोकसंख्या वाढल्यामुळे पाणी जे येतंय ते पुरत नाही आहे लोकांना, आणि ड्रेनेज लाईन पण असं होतंय की खूप लोकांमुळे ते ड्रेनेज लाईन फुल होतात आणि त्या बऱ्याचदा लोकांच्या घरातून उलट्या वाहत आहेत। तर ती समस्या दूर करायची, पाईपलाईनी मोठ्या करायच्या, ड्रेनेज लाईनी पण बदलून टाकायच्यात आणि रस्ते वरती आलेत आणि घरं खाली गेलेत, तर वरतून डांबर टाकण्याला अर्थ नाही आहे। त्यासाठी आपल्याला खालती लाईनी सगळ्या बदलून रस्ता खाली न्यायचा आहे जेणेकरून लोकांची घरं वरती येतील आणि प्रसन्न वातावरण राहील। काय तुम्ही जे उद्याच्याला निवडणूक आहे, परवा दिवशी निकाल आहे, तुम्ही मतदारांना काय आव्हान करता? मी एकच आव्हान करते सगळ्यांना की मी खूप प्रामाणिकपणे काम करेल, मी प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेईल आणि जसं मी आत्ता प्रचारासाठी फिरतीये मी तसंच नक्की दर महिन्याला तुमच्या दारोदारी येईल आणि तुमच्या समस्या जाणून घेईल। ताई धन्यवाद। आपल्याबरोबर शिवसेनेचे एक शिंदे गटाचे हे दोन्ही उमेदवार, यामध्ये शिल्पाताई जगताप आणि दुसरे उमेदवार आहेत ते सुनील जगताप आपल्याबरोबर आहेत, सुनील पवार आपल्याबरोबर आहेत आणि कुठंतरी एक विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून एक चांगले चेहरे देण्याचा प्रयत्न आणि कुठंतरी आदर्शवत नगरपालिका घडवण्यासाठी कुठंतरी एक चांगले घडावं यासाठी एक सुशिक्षित चेहरे देण्याचा त्यांचा एक प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळेल यात शंकाच नाही। आपल्याबरोबर सुनील पवार आहेत, बघूया काय म्हणतात। सर नमस्कार, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही निवडणूक लढवताय, तुमच्या माध्यमातून तुमचा अजेंडा काय आहे? हडकोमध्ये प्रथमतः रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे। रस्ते हे सुधारले गेले पाहिजेत। कचऱ्याची समस्या खूप आहे आणि सांडपाण्याचं पण व्यवस्था नाही आहे, ड्रेनेज फुटलेले आहेत, पाणी नाही आहे प्यायला, 4-4 दिवसातून एकदा पाणी येते। आणि तरुण तडफदार उमेदवाराला निवडून द्यावं। विजयबापू शिवतारे यांनी ज्याप्रमाणे पुरंदरचा विकास केला आहे, एअरपोर्ट असेल, गुंजवणी असेल, तुमचं महिलांना IT पार्क असेल, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिना चालू केला आहे, तर लाडक्या बहिणींनी धनुष्याच्या चिन्हावर यावेळेस मतदान करून जो शिवसेनेचा पॅनल विजयबापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवडमध्ये टाकलेला आहे तो प्रचंड बहुमताने निवडून द्यावा, ही मी सर्व नागरिकांना व सासवडकरांना आवाहन करतो की त्यांनी मतदानरूपी शिवतारे बापूंना निवडून द्यावं, ही नम्र विनंती। तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागामधल्या ज्या विविध समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमचा अजेंडा तुम्ही ठरवलेला आहे? स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे, पाण्याचा प्रश्न आहे आणि निवडून आल्यानंतर दर एक महिन्याला
सोपाननगरच्यासाठी एक सेपरेट सभा घेण्यात येईल की त्या पद्धतीत की नागरिकांची काही तक्रार असेल त्यासाठी महिन्यातनं एक दिवस राखीवच ठेवण्यात येईल. जनता दरबार घेण्यात येईल. फक्त सोपाननगरवासियांकरता महिन्यातनं एक दिवस हा जनता दरबारासाठी राहील. तरी नागरिकांनी तरुण तडफदार उमेदवारांना निवडून द्यावं ही माझी कळकळीची विनंती राहील. तुम्ही आता प्रचार थोड्या वेळामध्ये थांबणार आहे, रात्रीच्या 12 वाजता प्रचार थांबणार आहे. तुम्ही मतदारांना काय आव्हान करता? मतदारांनी योग्य आणि तरुण तडफदार उमेदवारांना निवडून द्यावं हीच मला सर्व नागरिकांना विनंती राहील की जी काम करणारी माणसं आहेत त्यांनाच तुम्ही निवडून द्या. ओके, धन्यवाद दादा. आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 10चे सुनील पवार आणि शिल्पाताई जगताप हे दोन्ही उमेदवार आपल्याबरोबर त्यांनी चॅनलशी संपर्क केला आहे. बघूया उद्याच्याला निवडणूक होत असताना कुठल्या प्रकारे सासवडकर कुणाला स्वीकारतात, कोण निवडून येईल. परवा दिवशी 2 तारखेला सर्व चित्रपट पिक्चर क्लिअर होईल. आमच्या चॅनलतर्फे या दोघांनाही शुभेच्छा. धन्यवाद. आपण प्रभाग क्रमांक 10मध्ये आहोत. सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आपल्याबरोबर ताई आहे. ताई नमस्कार, तुमचं नाव काय? नमस्कार, मी राजश्री शिंदे. सासवड नगर परिषदेची निवडणूक उद्या होते. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या प्रभागामध्ये कुणाची हवा आहे? सुनील पवार, शिल्पाताई जगताप, सचिनदादा भोंगळे ह्यांचं कामही उत्कृष्ट आहे आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हीच नम्र विनंती आहे. जे काम करतात, ज्यांचं भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही निवडणुकीमध्ये प्राधान्य देऊ नका. जे खरंच काम करतात त्यांना तुम्ही योग्य मतदानाने निवडून द्या हीच नम्र विनंती आहे. सर्व नागरिकांसाठी हीच कळकळीची नम्र विनंती आहे की जे तुम्हाला सगळं दिसतंय, तुम्हाला जे कळतंय त्यालाच तुम्ही योग्य ते मतदान द्या. धनुष्यबाण हेच. ओके, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? कोण निवडून येईल सांगा. सुनील पवार. अच्छा, विजय बापू शिवतारेंच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? येस, छान. ममताताई शिवतारे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? छानच आहे. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोण लढत आहे? सुनील पवार, हां. सचिन बोंगळे, शिल्पाताई जगताप. आणि त्यामुळं हवा कुणाची आहे? शिवसेनाची. ओके ताई, धन्यवाद. 10 नंबर प्रभागामधील आपल्याबरोबर नवयुवक आहेत. दादा नमस्कार, तुमचं नाव काय? नमस्कार, तेजस गाडगे. गाडगे दादा, उद्याच्याला सासवड नगर परिषदेची निवडणूक होते. या नगर परिषदेमध्ये या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाची हवा आहे? हवा ही शिवसेनेची आहे. सचिनदादा भोंगळे ओके हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे. आणि 10 नंबर प्रभागामध्ये मी आत्ताच सांगतो, विजयी उमेदवार सुनील पवार आणि शिल्पाताई जगताप हेच विजयी होणार आहेत. त्याच्यामागचं कारण जे की एवढ्या वर्ष झालं, 42 वर्षाला तुमची सत्ता आहे काँग्रेसची होती. आता इनॅक्शनमध्ये ते भाजपमध्ये गेलेले आहेत. पुढे तुम्हाला पलीकडे खड्डा दिसतोय का? तो खड्डा आहे असा आहे. स्पीड ब्रेकरची अवस्था बघा, मागच्या साईडला बूथ होली ते पण तसंच आहे. ओके, ड्रेनेज लाईन साफसफाई नाही आहे, काहीही काम झालेलं नाही आहे, फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. ओके, ऑल्दो माणसाकडे एक विजन पाहिजे. ते विजन आहे का तुमच्याकडं? बरं असतं तर 42 वर्ष का कामं केली नाही? विजन कोणाकडे आहे? बापूंकडे विजन आहे. बापूंनी काय केलेलं आहे? ऑल्दो दवाखाने आणलेले आहेत, गार्डन सुशोभीकरण करायचं आहे, पण काही स्थानिकांमुळे गार्डन जास्त सुशोभीकरण होत नाही आहे. ते ऑल्दो विजय बापू शिवतारे आले तर त्यांच्यामुळेच होणार आहे. उद्याची जी निवडणूक आहे या बाबतीत तुम्ही एक्सायटेड आहात का? हां, नक्कीच एक्सायटेड आहे. माझं दुसरं मतदान आहे. ओके, त्यामुळं आमचं फिक्स आहे की यंदा बाप्पूच. आमदारकीला पण बाप्पू, नगरपालिकेला पण बाप्पू. आणि झेंडा कुणाचा लागेल तुमच्या प्रभागात? झेंडा हा भगवाच लागणार आणि तो शिवसेनेचा लागणार आहे. दादा धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.